मला आठवतं की ज्यावेळी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजींनी समर्थपणे तिसऱ्यांदा पूर्ण ताकद लावून त्या ठिकाणी हे बिल पास करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी 23 पक्षांचं सरकार होतं. त्या सरकारमधलेही काही पक्ष यांनी विरोध केला आणि मेजॉरिटी नसल्यामुळे ते बिल पास होऊ शकलं नाही. नंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंगजींनी प्रयत्न केला आणि त्यावेळी खरं म्हणजे मेजॉरिटी होती, पण एक प्रकारे ज्याला आपण इच्छाशक्ती म्हणतो त्याचा कुठेतरी अभाव होता आणि ते बिल पास झालं नाही. पण देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पहिल्यापासून आमच्या या संपूर्ण नारी शक्तीचा अधिष्ठान करणारे आहेत. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मोदीजींनी हा जो काही प्रवास केलेला आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरू झाला, म्हणजे आमच्या